कोणीही नीट सांगत नाही की जीएसटी नंबर नेमका कधी घ्यायचा आणि म्हणूनच अनेक जण विनाकारण घेतात. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा, कारण जीएसटी रजिस्ट्रेशनचे हे रूल्स बऱ्याच लोकांना माहितीच नाही. जीएसटी रजिस्ट्रेशन कधी कंपल्सरी असतं हे समजून घ्या. जर तुमचा अॅन्युअल टर्नओव्हर पुढच्या लिमिटपेक्षा जास्त असेल तर गुड्ससाठी 40 लाख, सर्व्हिसेससाठी 20 लाख आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये 10 लाख तर जीएसटी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पण एवढंच नाही, उदाहरणार्थ जर तुम्ही इंटरस्टेट गुड्स सप्लाय करत असाल, म्हणजे महाराष्ट्रामधून गुजरातला माल पाठवत असाल किंवा दिल्लीमधल्या क्लायंटला गुड्स विकत असाल तर जीएसटी नंबर घ्यावा लागतो. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विक्री करत असाल, जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशोवर प्रॉडक्ट्स विकतात, तर तेव्हाही रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये तुम्ही लायबल असाल, उदाहरणार्थ सर्व्हिसेस घेतल्या आहेत रजिस्टर्ड वेंडर कडून आणि टॅक्स तुम्हालाच भरायचा आहे, तर जीएसटी नंबर घेणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, एजंट, ब्रोकर, कमिशन एजंट म्हणून काम करत असाल तर जीएसटी नंबर लागतो. भारताबाहेर माल किंवा सर्व्हिसेस देत असाल